ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी परिपत्रक काढून उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणारी उत्पादनं वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत वाहतूक परवाना असणं बंधनकारक केलं असून ते नसल्यास दंडनीय कारवाई करण्याचे आदेश दिलेत। याबाबत जिल्हाधिकारी शृंगारे यांच्या सूचनेनुसार आज अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताच निर्णय न झाल्यानं महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशननं आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। शिवाय या परिपत्रकाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही म्हटलं आहे। महाराष्ट्रात गिट्टी किंवा खडी ही गौण खनिजे नाहीत, त्यामुळे कोणताही वाहतूक परवाना किंवा कोणतंही स्वामित्व धन भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। त्यानुसार महसूल विभागानं संबंधित वाहतूक करणाऱ्या वाहनधारकावर 2,31,200 रुपये 9% व्याजासह याचिका परत करण्याचे आदेश तहसीलदार वसई यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने देण्यात आले। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात अशा प्रकारचा वाहतूक परवाना, दुय्यम पास, सेकंडरी पासची मागणी वाहतूकदारांकडे करण्यात येत नाही, परंतु जिल्हाधिकारी ठाणे यांनी उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणारी उत्पादनं, उदाहरणार्थ बारीक खडी, दगड पावडर, वॉश सँड, क्रॅश सँड, गिट्टी आदी वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत वाहतूक परवाना, सेकंडरी पास, ट्रान्झिट पास, स्वामित्व धन असणं बंधनकारक असल्याचं परिपत्रक काढून वाहतूकदारांची अडवणूक करत उच्च न्यायालयाचा अवमान केलाय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 29 फेब्रुवारी रोजी काढलेले अन्यायकारक आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारं परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं, वाहतूकदारांच्या जप्त केलेल्या गाड्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कोर्टात जाणारच। शिवाय 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलाय। टक्का त्यांनी पायमल्ली करत नाहीये, केलेली आहे त्यांनी पायमल्ली, आदेश काढलेला आहे। कारण 14 डिसेंबर त्यांच्याकडे 2021 चा आदेश आहे की बाबा खडी आणि रस्त्यांड हे गौण खनिजमध्ये येतं। त्याच्यानंतर कोर्टाचा 14 डिसेंबर 2023 म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्ष नंतरचा कोर्टाचा आदेश आहे। त्या गोष्टीला आता 2 वर्ष पूर्ण होतील, मग 2 वर्ष हे लोक गप्पा बसले होते। 2 वर्ष त्यांनी याच्यावरती स्टे का नाही घेतला, 2 वर्ष त्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन का नाही केलं। आता त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरते एक आदेश काढलेला आहे, ठाणे जिल्ह्यापुरते आदेश काढलेले कोर्टाने अख्ख्या महाराष्ट्राला आदेश दिलेले आहेत। आणि असं नाही की औरंगाबाद खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ, प्रत्येक ठिकाणी आमच्या गाड्या या कोर्टाच्या आदेशावरती सोडण्यात आलेल्या आहेत। गाड्या तर सोडलेल्या आहेत, वरतून त्यांनी जी फाईन घेतलेली आहे ती व्याजासकट परत सुद्धा केलेली आहे। त्याच्यामुळे यांनी कोर्टाचे आपले ठाणे कलेक्टर आहेत ते कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करतायत आणि त्यांनी दाखवून दिलेले की ते कोर्टापेक्षा मोठे आहेत। हो, आम्ही कोर्टाकडे दाद मागितलेली आहे, आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केलेली आहे। बघा, आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केलेली आहे त्यांच्या याच्यावरती आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही दाखल करतोय कलेक्टर साहेबांवरती, कारण त्यांनी जो आदेश काढलेला आहे त्यांना पण समजायला पाहिजे की बाबा आपण जे आदेश काढलेले ते चुकीचे आहेत का बरोबर आहे, त्यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहे।